IPLच्या धर्तीवर विदर्भ क्रिकेट असोसिएशन विदर्भ प्रो T20 लीग सुरू करत आहे आणि आपल्यासोबत त्या लीगचे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू प्रशांत वैद्य सर आहेत। प्रशांतजी, ही लीग कशी असणार आहे आणि विदर्भामध्ये क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठीचा एक प्रयत्न आहे? या सुरुवातीला पहिल्या वर्षी याच्यामध्ये 6 टीम्स राहतील आणि फ्रँचाईज मॉडेल आहे। म्हणजे त्या मॉडेलवर आपल्या BCCIच्या ज्या गाईडलाईन्स आहे त्याप्रमाणे त्या मॉडेलवर आपण फ्रँचाईज बेस लीग चालू करतो आहे। त्या 6 टीम मेन्सच्या राहतील आणि 3 टीम्स वुमेन्स टीम राहतील आणि डेफिनेटली एक म्हणजे हा पूर्ण ह्याच्याकरताच आपण लीग चालू करतो आहे की एक आणखीन जास्त अपॉर्च्युनिटी मिळाली प्लेयर्सला, एक प्लॅटफॉर्म अजून मिळेल ह्याच्यामधनं। नक्की ह्यातनं पुढे त्यांची जी जर्नी आहे, जी वाटचाल आहे क्रिएटिंग, त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना फायदा होईल। याच्यामध्ये कोणते खेळाडू खेळू शकतील? म्हणजे जे विदर्भातले रजिस्टर्ड खेळाडू आहेत VCA सोबतचे तेच खेळतील की बाहेरचे खेळाडूसुद्धा खेळू शकतील? नाही, याच्या ॲज पर द गाईडलाईन्स आपले जे रजिस्टर्ड प्लेयर ऑफ VCA जे आहेत, जे लोकल प्लेयर्स पण खेळतात, पण ते रजिस्टर्ड आहे VCAकडनं पूर्ण वर्षभराकरता आणि BCCI करता टुर्नामेंट जे खेळतात ते प्लेयर्स यातनं खेळू शकतील। साधारणपणे ही स्पर्धा दरवर्षी केव्हा होईल? आपल्याला ते असं सांगितलं की थोडा विंडो कमी आहे आपल्यानंतर, पाऊसही आपल्याकडे जून 15 नंतर चालू होतो, तर साधारणतः हीच एक विंडो आहे की IPL नंतर आणि 15 जूनच्या पहिले ती जी आपल्याला 2 वीक्सची विंडो आहे त्याच्यामध्ये हे खेळल्या जाईल। हे पूर्ण मॅचेस कुठं खेळले जातील आणि VCAकडे डे नाईट मॅच खेळवण्याची एक सुविधा आहे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टेडियम आहे, तर त्याचा वापर केला जाईल का? नाही, नक्कीच ही आपलं इंटरनॅशनल एवढं स्टेडियम आहे आपलं जामठ्याला, तिथे खेळल्या जातील सगळ्या मॅचेस आणि बऱ्याचशा मॅचेस त्यातल्या आपण डे नाईट मॅचेस होतील, ज्या रात्री होतील, कारण की थोडं बहुत जो काही उन्हाचा त्याच्यामध्ये त्रास नक्कीच होईल त्याच्यामध्ये, पण त्याला आपण बऱ्याचशा मॅच आपली रात्रीच्या अंडर फ्लडलाईट्स खेळल्या जातील। साधारणपणे प्रेक्षकांना एक खूप आवड आहे क्रिकेटची आणि जेव्हा नागपूरमध्ये मॅच होतात तर अगदी स्टेडियममध्ये जेवढे लोक असतात बाहेरसुद्धा तेवढे लोक असतात। प्रेक्षकांना हे मॅच पाहण्यासाठी शुल्क द्यावा लागेल की फ्री ऑफ कॉस्ट करताय? नाही, जेवढेही क्रिकेट प्रेमी आहे, ज्यांना विदर्भ क्रिकेटमध्ये आवड आहे, विदर्भ खेळाडूंमध्ये आवड आहे आणि क्रिकेटमध्ये आवड आहे, त्यांच्याकरता हे निःशुल्क राहणार आहे। साधारणपणे फॉर्मॅट जसं IPLचं असतं, कोचेस असतात प्रत्येक टीमचे, मेंटॉर्स असतात, काही खेळाडू जे असतात ते सल्लागार म्हणून असतात, तसाच फॉर्मॅट राहणार का? आणि मेंटॉर आणि कोचेस म्हणून काही आंतरराष्ट्रीय माजी क्रिकेटपटू राहतील का? नाही, डेफिनेटली फॉर्मॅट तोच राहणार आहे आणि लोकलच सगळे त्याच्यामध्ये सपोर्ट स्टाफ राहील। त्यात कोच झाला, असिस्टंट कोच झाला, ट्रेनर, हे सगळे लोकल राहतील। मेंटॉरला आपण एक चॉईस दिला आहे फ्रँचाईजला की ते बाहेरचा कुठला खेळाडू आणू शकतात, तो इंटरनॅशनली असू शकतो, म्हणजे देशापलीकडचाही खेळाडू त्याच्यामध्ये आपण ॲज अ मेंटॉर ते आणू शकतात। विदर्भात क्रिकेटचा दर्जा खरं पाहिलं तर VCAने चांगले खेळाडू आतापर्यंत दिले आहे, मात्र जी क्षमता आहे त्या प्रमाणात खेळाडू जे आहे ते आपले नॅशनल टीममध्ये किंवा इंटरनॅशनल लेवलवर पोहोचत नाही, ही पण एक खंत आहे। ती उणीव भरीव करण्यासाठीचा एक मोठा पाऊल आहे। नाही, डेफिनेटली जसं म्हटलं की हे प्लॅटफॉर्म त्याच्याकरताच आहे की आणखीन एक ज्यांना अपॉर्च्युनिटी की ज्यांना ते शोकेस करता येईल त्यांचं टॅलेंट एक नॅशनल लेवलवर, डेफिनेटली, कारण की टेलिकास्ट होईल मॅचेस, मॅचेसचं टेलिकास्ट असल्यामुळे ह्यांना ते एक शोकेस करायला त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळेल आणि नक्कीच त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल। तर IPLच्या धर्तीवर आता विदर्भ क्रिकेट असोसिएशनची स्वतःची एक प्रीमियर लीग सुरू होत आहे आणि IPL संपल्या त्याचा जो सीझन आहे, पहिला सीझन जो आहे तो सुरू होणार आहे आणि जामठाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सर्व सामने खेळवले जातील आणि प्रेक्षकांना फ्री ऑफ कॉस्ट जाऊन, म्हणजे कुठलाही शुल्क न देता हे सामने जे आहेत ते स्टेडियमवर पाहता येणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।